नमस्कार मित्रांनो, स्टॉक इन्व्हेस्टिंगमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, इथे आपण बोलणार आहोत फक्त एका शेअरबद्दल. हा शेअर कोणासारखा आहे? हा शेअर तुमच्या मुलासारखा आहे. तुमच्या मुलासारखा होऊ शकतो. कोणती गोष्ट तुम्ही मानता की ही माझी सिक्युअर गोष्ट आहे, जसे की गोल्ड. तुमच्या घरात सोने खरेदी करून ठेवलं. तुम्हाला वाटतं की इमर्जन्सी आल्यावर हे सोनं माझ्या कामाला येईल. याशिवाय माझा मुलगा आहे, ज्या दिवशी मी म्हातारा होईल त्या दिवशी मुलगा येईल, मला पैसे कमवून देईल. ह्या सर्व गोष्टी कशा आल्या? सिक्युरिटीच्या आल्या. मी 20-30 वर्ष काम केलं. माझ्याकडे एक छप्पर आहे, घर आहे. मला रेंट नाही द्यावं लागणार. जर माझ्या शरीरात ती ताकद नाही राहू शकत तर मला जी पेन्शन मिळत आहे किंवा जो मी थोडासा पैसा जोडलेला आहे त्याने माझं काम चालत राहील. ॲटलिस्ट मला घराचं भाडं नाही द्यावं लागणार. असे बरेच लोक आहेत ज्यांना रात्रीची झोप येत नाही, खास करून जेव्हा त्यांना रेंट 2-3 महिन्याचं होऊन जातं. कधीकधी त्यांना घर खाली करावं लागतं, जॉब जवळ नसतो. मी इथे काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे की शेअर मार्केटमध्ये तुम्हाला खूप सारे शेअर्स मिळतील जे रास्त रिटर्न तुम्हाला नाही, जास्त रिटर्न तुम्हाला नाही देणार, मल्टीबॅगर रिटर्न नाही देणार. तुम्ही दुसरा कोणता शेअर खरेदी करून विसरून जाता. 10 वर्षानंतर 4-5 पट पैसा करतात. पण इथे तुम्ही रिस्क घेता, तेथे तुमचा पैसा धोक्यात जातो. स्टॉक मार्केटमध्ये विदाऊट रिस्क खूप पैसा आहे. निफ्टी 50ची कंपनी मजबूत आहे. ह्या कंपन्या पडल्यावर परत वाढतील. तुम्ही पहा, तुम्हाला ह्या सर्व गोष्टी ऐकायला मिळतील. कुठे ना कुठे कोणत्या सोर्सकडून आर्टिकल येईल. TCS सारखी, HUL सारखी मजबूत कंपनी जर पडली तर कोण वाचणार? मग छोट्या कंपनीचे तर काय बिशाद. 50% घसरण होते, त्याचा उपाय शोधा. घसरण झाली तर मी काय करू ह्याच्यावर विचार केला आहे कधी? जर नसेल केला तर तुम्ही कसे जिवंत राहाल स्टॉक मार्केटमध्ये? तुम्ही अजिबात रिस्क नाही घेऊ इच्छित तर असे पण खूप सारे शेअर्स आहेत जे पुढील 20 वर्षापर्यंत तुम्हाला पैसा देत राहतील. त्यामध्ये घसरण होईल, तेजी होईल. मार्केटमध्ये किती चॅलेंजेस आले आहे, मध्ये मोठी घसरण झाली. या शेअरला खरेदी करायची संधी मिळाली आहे. रशिया-युक्रेन वॉर, इस्रायल-हमास वॉर, इस्रायल-इराण वॉर. जर मोठा कोणता मेजर इश्यू असता तर ठीक आहे. जर असं झालं एका देशाने दुसऱ्या देश एकदम संपवून टाकलं आणि त्याच्यासोबत कोणी दुसरा आला, तेव्हा मी नाही सांगू शकत. जसे कोविडमध्ये जग संपणार, त्यावेळी त्रास अडचण झाली. सर्व लोक, अधिकतर रिटेल इन्व्हेस्टर जास्त घाबरले. तुम्हाला हा अनुमान झाला पाहिजे मागील 2 वर्षात काय होत आहे मार्केटमध्ये. मार्केटचे बरेचसे शेअर आहेत ज्यांच्यामध्ये तेजी बनली होती, तर ते विकणार नाही का? तर काय गोष्ट समजत आहे इथे? तर घसरण तेजी चालतच राहील. कोणता शेअर जबरदस्त पळत असेल, जर योग्य प्लेयरने विकायला सुरुवात केली तर तो खाली पडेल. ह्यासाठी थोडं विचारपूर्वक लावायचं आहे कोणत्याही कंपनीत. पण असं शक्य नाही की कोणता शेअरला तो पूर्णपणे संपवून टाकेल. बरेचसे असे शेअर्स आहेत जे ते पूर्णपणे नाही तोडता येत. शेअर्समध्ये थोडीफार घसरण होईल, अधिकाधिक 10%, 15%, 20% घसरतील. नंतर ते तिथेच थांबून जातील. त्यापेक्षा जास्त त्यामध्ये खरेदीदारी केली जाते. रँडम रेट कट, रशिया-युक्रेन युद्ध, इस्रायल-इराण युद्ध, ह्या सर्व गोष्टी टेम्पररी होतील. त्यानंतर मोठी घसरण होते, त्यानंतर तेजी पण होते. पण तुम्हाला घाबरायचं आहे कोणत्या गोष्टीला? ह्या गोष्टीला नाही घाबरायचं की मार्केट घसरेल. मार्केट तर पुन्हा वाढेल. निफ्टी 50 पहा किती वेळा पडला आहे, त्यानंतर वाढली आहे. काही बेकार शेअर होते निफ्टी 50मध्ये, त्यांना काढून फेकले. चांगले शेअर आले, चांगला मुवमेंट पाहायला मिळेल. तुम्ही स्वतः सांगा ना, जो शेअर तुम्ही खरेदी केला आहे काय पूर्ण रिसर्चनी खरेदी केला होता? तुम्ही हायवर खरेदी केलं होतं, तुमचा शेअर पडलेला आहे. याचा अर्थ आहे तुम्ही महागात खरेदी केलं होतं. तुमच्यातील बऱ्याच लोकांना इश्यू हा आहे की आमचा शेअर पडला आहे, कारण की तुम्ही ह्यूज क्वांटिटी खरेदी केली. तुमच्याकडे खाली खरेदी करायला पैसे नाही आहेत. सर्वात मोठा आजार हाच आहे की
तुम्हाला खरेदी केव्हा करायचं आहे? तुम्ही शेअर थोडे थोडे खरेदी करा किंवा वाट पहा, घसरण पहा. तुमचा पैसा खऱ्या अर्थाने तेव्हाच बनेल जेव्हा कोणत्या शेअरमध्ये मोठी घसरण होईल किंवा तो शेअर वाढलेलाच नसेल. थोडं थोडं खरेदी करून नाही ठेवलं तर तुमचं मोठं नुकसान होणार आहे. स्टॉक मार्केटमध्ये जर कोणती स्ट्रॅटर्जी योग्य असेल तर फसण्याची गोष्टच नाही. तेव्हाच फसाल जेव्हा ह्यूज क्वांटिटी माराल. कोठून बातमी मिळाली की शेअर पडणार नाही, सर्वात आधी तर घसरणीचीच तयारी करून चाला. आरामात शेअर खरेदी करा. घाईमध्ये कोणताच शेअर खरेदी करू नका. HDFCचा शेअर नेहमीच तुम्हाला पैसा बनवून देत आहे. हा शेअर जो मी तुम्हाला सांगत आहे तो जीवनभर तुम्हाला पैसा कमवून देईल. हा पडला तर घसरणीत खरेदी करायचा आहे, तेजीमध्ये विकायचा आहे. निफ्टी 50चं चांगलं वेटेज ठेवतो.